जीवनात कितीही संकट आली तरी हे एक वाक्य लक्षात ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द फक्त वाक्य नाहीत, हे प्रत्येक भक्तासाठी जगण्याची ताकद आहे. जेव्हा माणूस पूर्णपणे एकटा पडतो, जेव्हा चारही बाजूने अंधार दिसतो, तेव्हा श्री स्वामी समर्थ आपल्या भक्ताला सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आज मी तुम्हाला अशी कथा सांगणार आहे जी ऐकल्यानंतर स्वामींवरील तुमचा विश्वास आणखी दृढ होईल. भिवू नकोस म्हणजे संकट येणार नाही असे नाही. संकट येतील, परीक्षा येतील, लोक साथ सोडतील, पण जो स्वामींवर विश्वास ठेवतो त्याला संकटातही मार्ग दिसतो. स्वामी म्हणतात, भीती मनात असते, कृपा श्रद्धेत असते. ज्याच्या मनात श्रद्धा आहे त्याला स्वामी कधीच एकटे सोडत नाही. एका गावात गणेश नावाचा गरीब शेतकरी राहत होता. सतत दुष्काळ, घरात पैसे नाही, मुलांचे शिक्षण थांबले, बँकेचे कर्ज वाढले. एक दिवस तो पूर्णपणे खचला. तो एका स्वामी मंदिरात गेला. स्वामींच्या मूर्ती समोर बसून रडू लागला. स्वामी, आता माझ्याकडून काही होत नाही. तेवढ्यात मंदिरातील वृद्ध सेवेकरी त्याच्या जवळ आले. ते म्हणाले, बाळा, फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव, भिवू नकोस, श्री स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत. दररोज नामस्मरण कर, प्रामाणिकपणे काम कर, बाकी स्वामींवर सोड. गणेशने त्या दिवसापासून तक्रार सोडली. रोज सकाळी श्री स्वामी समर्थ हा जप करू लागला. काही महिन्यांनी अनपेक्षित पाऊस पडला. शेती चांगली झाली, कर्ज फेडले, मुलांचे शिक्षण पुन्हा सुरू झाले. गणेश म्हणाला, चमत्कार पावसाचा नव्हता, चमत्कार माझ्या मनात झालेल्या बदलाचा होता. भीती गेली आणि स्वामींची कृपा दिसू लागली. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी संकट येते. कोणाला पैशाची चिंता, कोणाला नोकरीची, कोणाला आरोग्याची, कोणाला नात्यांची. पण लक्षात ठेवा, स्वामी संकट दूर करण्यापेक्षा संकटाला सामोरे जाण्याची शक्ती देतात. ज्याच्याकडे श्रद्धा आहे त्याच्याकडे धैर्य असते, आणि ज्याच्याकडे धैर्य आहे त्याच्यासाठी कोणतेही संकट मोठे नसते. आज जर तुम्ही एखाद्या मोठ्या संकटातून जात असाल तर डोळे बंद करा. मनापासून 3 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, आणि विश्वास ठेवा, स्वामी तुमची प्रार्थना ऐकत आहे. लक्षात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जय जय रघुवीर समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी आपल्या भक्तांची नेहमी परीक्षा घेतात. मित्रांनो, एक प्रश्न प्रत्येक भक्ताच्या मनात कधी ना कधी येतो. मी रोज स्वामींची पूजा करतो, नामस्मरण करतो, तरी माझ्याच आयुष्यात इतकी दुःख का? याचं उत्तर स्वामींच्या जीवनात दडलं आहे. जसं सोन्याला आगीत तापवतो, तसंच स्वामी आपल्या भक्ताला संकटातून घडवतात. आगीत न तापलेले सोनं दागिना बनत नाही, तसंच संकटांचा सामना न केलेला माणूस मजबूत बनत नाही. म्हणून संकट आली की विचार करा, स्वामी मला शिक्षा देत नाहीत, ते मला घडवत आहे. एका गावात एक वृद्ध आजी राहत होती. तिच्याकडे काहीच नव्हते. दररोज फक्त एक दिवा लावायची आणि म्हणायची, स्वामी, आज तर सगळं तुमच्यावर सोपवलं. एक दिवस घरात धान्य संपलं. शेजारी म्हणाले, आता तुझा स्वामी काय करणार? आजी हसली. ती म्हणाली, माझा स्वामी उशीर करेल, पण अंधारात कधीच साथ सोडणार नाही. दुसऱ्या दिवशी गावातील एका माणसाने तिच्या दारात धान्याची पोती ठेवली. त्याने सांगितले, रात्री स्वप्नात एक तेजस्वी संन्यासी म्हणाले, त्या वृद्ध भक्तीकडे अन्न घेऊन जा. आजीच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, मी धान्याची वाट पाहत नव्हते. मला खात्री होती की स्वामी माझी श्रद्धा जिंकू देणार नाहीत. आज प्रत्येक माणूस कशाला घाबरतो? उद्याची चिंता,
अपयश, आजार. पण स्वामी सांगतात, जिथे भीती असते तिथे श्रद्धा कमी असते आणि जिथे श्रद्धा असते तिथे भीती टिकत नाही. म्हणूनच रोज सकाळी फक्त 5 मिनिटं डोळे बंद करा, स्वामींचे नामस्मरण करा, मन शांती होत जाईल. जर आज तुम्ही रडत असाल तर स्वामी तुमचं रडणं पाहत आहेत. जर तुम्ही एकटे असाल तर स्वामी तुमच्या सोबत आहे. जर तुमच्याकडे कोणी नसेल तर स्वामी आहेत. लक्षात ठेवा, देव कधीच घाई करत नाही, पण योग्य वेळी योग्य गोष्टी नक्की घडवतो. आपलं काम आहे विश्वास ठेवणं. मित्रांनो, जेव्हा आयुष्यात सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा एक दरवाजा उघडा असतो, तो म्हणजे श्री स्वामी समर्थांवरील विश्वास. आजपासून एक संकल्प करा. कोणतेही संकट आले, कोणतीही अडचण आली, रडायचं असेल तर स्वामींच्या चरणी रडा, पण विश्वास कधीही सोडू नका. कारण भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींवर विश्वास ठेवणाऱ्याची ओळख. मित्रांनो, स्वामींचा खरा भक्त कोण? जो रोज पूजा करतो तो, की जो रोज मंदिरात जातो तो? नाही, स्वामींचा खरा भक्त तो असतो जो संकटातही म्हणतो, स्वामी मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. सुखात देव आठवणे सोपे असते, पण दुःखातही देवाचा हात न सोडणे हीच खरी भक्ती असते. कल्पना करा, एका समुद्रात एक छोटी नाव आहे. प्रचंड वादळ सुरू आहे, मोठमोठ्या लाटा उठत आहे, सगळे घाबरले आहेत. पण त्या नावेतला एक माणूस शांत बसला आहे. लोक विचारतात, तुला भीती नाही वाटत का? तो हसतो आणि म्हणतो, या नावेची नावडी जागा आहे. मित्रांनो, आपल्या जीवनाच्या नावेची नावडी कोण? श्री स्वामी समर्थ. म्हणून वादळ कितीही मोठं असलं, नावाडी जागा असेल तर नाव बुडत नाही. एका छोट्या बियामध्ये मोठा वटवृक्ष लपलेला असतो, पण त्यासाठी वेळ लागतो, पाऊस लागतो, वारा लागतो, तप्त ऊन सहन करावं लागतं. तसंच श्रद्धेलाही वेळ द्यावा लागतो. आज प्रार्थना केली आणि उद्या चमत्कार झाला नाही, म्हणून श्रद्धा सोडायची नसते. स्वामी योग्य वेळी योग्य फळ देतात. आज जर तुमच्या घरात अडचण असेल तर निराश होऊ नका. जर व्यवसायात नुकसान असेल तर हार मानू नका. जर नोकरी मिळत नसेल तर स्वतःवरचा विश्वास गमावू नका. आणि जर आजार असेल तर धैर्य सोडू नका. स्वामींची कृपा अनेकदा आधी मनाला बळ देते आणि मग परिस्थिती बदलू लागते. आजपासून एक छोटा नियम करा. सकाळी उठल्यावर पहिला शब्द श्री स्वामी समर्थ. रात्री झोपताना शेवटचा शब्द श्री स्वामी समर्थ. अडचण आली की श्री स्वामी समर्थ. आनंद मिळाला तरी श्री स्वामी समर्थ. हळूहळू तुमचं मन शांत होईल आणि मन शांत झालं की अनेक समस्यांचे उत्तर आपोआप सापडू लागतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, जीवनात पैसा हरवला तर पुन्हा मिळू शकतो. आरोग्य बिघडलं तर उपचार मिळू शकतात. माणूस सोडून गेली तर नवीन नाती जुळू शकतात. पण विश्वास हरवला तर माणूस जिवंत असूनही आतून तुटून जातो. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा, प्रयत्न करत राहा, चांगली कर्म करत राहा आणि प्रत्येक श्वासासोबत मनात एकच आवाज घुमू द्या, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.